मंडळी, मी रुचिरा सावंत आणि मी अभिषेक सावंत तुमचे स्वागत करतो। मंडळी, जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्लॉग पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करून एकदा विजिट करा। तिथे तुम्हाला असे छान छान व्लॉग पाहायला मिळतील आणि तेही मराठी भाषेत। मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही आमची टू व्हीलर लांजाला घेऊन आलो बसमधनं। त्याचा सेपरेट व्हिडिओ केला आहे, वरच्या आय बटन वरती तुम्हाला त्याची लिंक मिळेल, बघून घ्या। ओ माय गॉड, आहे, मला वाटलं नाही अजिबात। हे वाव, दिस ब्युटिफुल मॅन, सेरेन। नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचे स्वागत आहे। आज आपण शनिवार असल्यामुळे साईट सीइंग करण्यासाठी निघालो आहोत, ते लांजातना रत्नागिरीकडे। तर आपण झापडे गावातना पुढे कांटे गावात आलो। कांटे गाव संपल्यानंतर कांटे गावाच्या वेशीवरती जी नदी आहे तिथे एक कच्चा पूल आहे, तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। तर म्हणजे आम्ही तर इथे पहिल्यांदा आलो। काय म्हणता रुचिरा, कसं वाटतं इथे पहिल्यांदा? छान, एकदम सुरील वाटतं, एकदम सुरील। आणि एक्सपेक्ट केलेलं का की असं काहीतरी असेल? नाही, अजिबात नाही, एकदम मस्तच आहे, सुंदर वाईब आहे इथे। डिसेंबरचा महिना चालू आहे आणि तरी पण इथे पाणी एवढं खळखळून वाहत आहे। लांजा हे खूप इरिगेशनच्या बाबतीत खूप चांगलं आहे, पण आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं। मला आधी वाटलेलं की जेव्हा मला कळलं की नदी क्रॉस करून जायची आहे तर दगडधोंड्यामधनं चालत म्हणजे गाडी ढकलत न्यावी लागेल असं मला वाटलेलं सुक्या पात्र्यामधनं। तर असं काही नाही आहे इथे, खूप छानपैकी हा आता कच्चा रस्ता बांधला आहे। ट्रक आला आहे मागे, आपण बाजूला हटूया। इथे ब्रिज जर झाला तर या दोन गावांना रत्नागिरीशी जोडण्यासाठी किंवा रादर लांजातना इथे रत्नागिरीला जाण्यासाठी अजून एक पर्यायी मार्ग तयार होईल। तर आय थिंक हा ब्रिज लवकरात लवकर झाला पाहिजे। पण जरी ब्रिज झाला पुढे तरी या जागेचं सौंदर्य हे असंच अबाधित राहील असं मला वाटतंय। तर तुम्ही कधी लांजात असाल तर कृपया थोडा वेळ काढून साटवली रोडवरना आमच्या झापडे कांटे या रोडवरना येऊन या पाण्यापर्यंत या नदीपर्यंत या। आम्हाला असं वाटतंय की ह्यासाठी एक वेगळा आपण वेळ काढून एखादी पिकनिक या रिव्हर साईडला करू शकू आपण। आजूबाजूला म्हणजे या रस्त्याला सोडून एखाद्या जागे शोधून, भरपूर जागा आहेत पुढे पण, आणि अशापैकी कुठल्याही जागेवरती आपण अशी पिकनिक करू शकतो। हा एक खूप छान पिकनिक स्पॉट आहे, आपल्या फॅमिलीला घेऊन, मित्रांबरोबर घेऊन। फक्त येताना कचरा करू नका, जर केलेला असेल कचरा तर तो आपला सोबत घेऊन जा, कारण की या जागेचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपल्याला अबाधित ठेवायचं आहे। या हिडन जेमला रामराम ठोकून आम्ही या कच्च्या रस्त्याने कोट गावापर्यंत येऊन पोहोचलो। कोट गावावरना आम्हाला पक्का रस्ता लागला। मित्रांनो, कोट गावातना आपण पुढे जातो रत्नागिरीला, आणि इथे वरती सड्यावरती जे कलमं लावली आहेत हापूस आंब्याची, त्याला काय मोहर आलाय। हा 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 मित्रांनो, हा जो पिवळा पिवळा दिसतो तो हा अख्खा आंब्याचा मोहर आहे। हिरवी पानं आणि पिवळा मोहर। मोहर म्हणजे फुलं आली आहेत आंब्याची। प्रत्येक फळ हे आधी फूल असतं आणि ते संकरित झाल्यानंतर त्याचं फळ बनतं। तशी ही आंब्याची फुलं आहेत, आंब्याचा मोहर आपण ज्याला म्हणतो। घरापासून 30 किलोमीटर प्रवास करून आम्ही पावसमध्ये येऊन पोचलो।
इथल्या रामेश्वर उपहारगृहामध्ये विश्रांतीसाठी थांबलो आणि त्यांचा प्रसिद्ध वडापाव पण ट्राय केला। तर रुचिरा, पोट भरलं, कसं वाटलं? हो, छान होतं। छोटं कॅरेक्टरवालं रेस्टॉरंट होतं, मस्त होतं। आता आपण चाललोय पावस मठाकडे। स्वामी स्वरूपानंद यांच्या दीर्घ निवासामुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते। रत्नागिरीपासून जवळ असल्यामुळे भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी येत असतात। काय घेताय रुचिरा? कोकम घेतोय। आपल्याकडे तर आहेत। हे कोणासाठी? गिफ्ट द्यायला। तर रुचिरा, आताच आपण पावसच्या स्वरूपानंद समाधी मंदिरात जाऊन आलो। तुम्ही पहिल्यांदा आलात, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान आहे, प्रशस्त आहे एकदम, आणि दासत्वाचं इतकं छान प्रतीक म्हणजे पहिल्यांदाच मी पाहिलं। मस्त आहे, आणि नैवेद्य वगैरे पण आम्ही जेवलो। खूप छान आहे, खूप मस्त। त्यांचं जे जुनं घर आहे ते त्यांनी इतकं जोपासना त्याची केली आहे, सुंदर वाटलं, एकदम सुंदर, छान केलं आहे, अगदी मस्त, मजा आली। पावसवरून निघाल्यानंतर रत्नागिरीला माझ्या भाचीकडे येऊन पोचलो। तिच्याकडे छानपैकी कॉफी प्यायलो आणि ऊन कमी झाल्यानंतर आम्ही निघालो ते आरेवारे बीचला। म्हणजे अशा प्रकारे आपण आरेला पोचलो आहोत। आरे आणि वारे जोड गाव आहे, त्याच्यातला हा आरे बीच। फायनली आता आपण आरेवारे बीचला आलेलो आहोत। मी आणि रुचिरा दोघी पहिल्यांदा आलो। खूप छान वाटतं, ॲक्च्युली सनसेट होत आला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता वाऱ्याचा आवाज येत असेल, पण खूप शांत वाटते, कारण की मगापासून ऊन होतं रत्नागिरीत तर उकडतंच, तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही सीझनमध्ये या तर भरपूर ऊन होतं, कडक ऊन होतं, त्यामुळे एकदम दहा होत होता आणि आता खूप शांत वाटतंय। तर म्हणजे हल्लीच इथे देवगड झिपलाईनसारखी इथे सुद्धा झिपलाईन सुरू झाली। आय गेस तिथून सेंटर आहे त्यांचं, तिथून सुटते, तर ही तुम्हाला झिपलाईन जी दिसते ती इकडे याचा स्टॉप आहे, इथे थांबते। आय थिंक ही सुद्धा एक्साइटिंग असेल, तर तुम्ही कधी आला तिथे आणि चालू असेल तर ट्राय करा। आय गेस आत्ताच ते तिथले गार्ड जे आहेत ते उतरले तिकडनं, मे बी त्यांचा बंद करायची वेळ झाली असेल, पण खूप छान अनुभव असेल। बाय द वे, ही खाडी आहे या ब्रिजच्या खालून जी येणारी आहे ती, आणि ही इथे समोर अरबी समुद्राला भेटते, आणि त्याच्या या बाजूला म्हणजे
टुवर्ड साऊथ साईड हा अख्खा आरेवारेचा बीच समोर जो दिसतोय तो डोंगर आहे मिऱ्याचा, जाकी मिऱ्या वगैरे तो भाग आहे तिथे. आणि त्याच्या पलीकडे जिथे टॉवर्स वगैरे दिसत आहेत, मे बी तुम्हाला दिसत नसतील, तर तिथे रत्नदुर्ग किल्ला वगैरे आहे. म्हणजे पुढे रत्नागिरी आहे. तर रत्नागिरीच्या हाकेच्या अंतरावरती असलेला हा आरेवारे बीच मंडळी. अशा होता आमचा आरेवारेचा पहिला एक्सपिरियन्स. आम्हाला दोघांनाही आवडला, खूप छान आहे इथलं वातावरण. रत्नागिरीत आलं आणि तुम्ही गणपती पोहायला जात असाल तर आरेवारीला थांबून नक्की जा, किती वाजले तरी. तर खूप अथांग असा समुद्र आणि लांबलचक असा पांढऱ्या वाळूचा किनारा, असं हे खूप भन्नाट कॉम्बिनेशन आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.